तुम्ही आक्षेप नोंदवताय हे तुमचं काम आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आता कर्नाटक, महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी एक प्रकारे तुम्ही सांगताय की या निवडणूक मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मग आता तो घोळ जर एका प्रक्रियेच्या माध्यमातून बिहारमधला निस्तरला जात असेल, जे मृत आहे त्यांना बाजूला केलं जात असेल, असं केलं जात असेल, त्याला विरोध करायचा, मग हे दोन्ही तोंडानं आपणच बोलायचं, असं कसं चालेल? तर फार चांगला प्रश्न विचारला हा. विलासजी. आमचा मतदार याद्या सुधारणेला विरोधच नाहीये. मुळात विरोध याला आहे की सुधारणेच्या नावावरती जो नवा गोंधळ घातला जातोय त्या गोंधळाला विरोध आहे. आणि ही सुधारणेची प्रक्रिया नेमकी कशी आहे हे आपण सध्या बिहारमध्ये काय चाललंय त्याच्यावरनं पाहतोय. 65 लाख लोकांची नावं, खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे मला आभार व्यक्त करायचे की आज त्यांनी इलेक्शन कमिशनला हे आदेश दिलेले आहेत की 3 दिवसाच्या आत या सगळ्या याद्या, कोण मृत होतं काय नाही हे सगळं समोर आलं पाहिजे. आणि जे मेलेले व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत राहुलजींनी काल चहा घेतलेला आहे. त्यामुळं याद्या चांगल्या करायच्या या नावावरती इलेक्शन कमिशन कुणाला तरी निवडणुकीमध्ये जिंकवण्यासाठी नव्या मतदार याद्या आणि बोगस मतदार तयार करतंय हे पुराव्यानिशी सप्रमाण राहुलजींनी दाखवून दिलेलं आहे. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर 50 वर्षाचा बाप, 72 वर्षाचा पोरगा आणि एकाच घरात त्याला 48-50 पोरं, हे सगळं बोगसगिरी समोर येत असताना इथं भाजपचे प्रवक्ते म्हणतायत की नेमकं कन्सिस्टन्सी नाहीये आणि पुरावेच दिसत नाहीयेत आणि अजून नेहरूंकडे जायचं. अरे नेहरूंजींच्या समोर या नेहरूंचं नाव घेऊनच तुम्ही इतके दिवस झालं सत्तेमध्ये आहात. आजही नेहरू, आज वाराणसी आणि वायनाड त्या दोन मुद्दा, वायनाडचा मुद्दा विश्वास पाठक यांनी काढला. त्यांचं म्हणणं अगोदर अगदी बरोबर आहे विलासजी, मी त्यांच्याशी सहमत आहे. तिथं फर्जी आणि डुप्लिकेट मतदार होते, त्यामुळं प्रियंकाजींची लीड कमी झाली, नाही तर त्या 5-5.5 लाखाच्या लीडनं निवडून आल्या असत्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. बालाजीराव, हे का आता झालं का मतदार यादीमधले हे जे नावं एवढी आले, पिढ्यानपिढ्या ही नावं आलेली आहेत ना, ही मतदार याद्या ही प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया आहे की मतदार याद्या नव्या होतात, जुने जातात, मग तुमची काही जबाबदारी नाही का? तुमचं पण सरकार होतं ना इथं. तर मी तुम्ही जे म्हणालात त्याच्याशी अगदी सहमत आहे की मतदार याद्या जुन्या राहतात, नव्या येतात. पण हे सगळं येत असताना स्वतःला त्या मतदारसंघामध्ये निवडून आणण्याच्या सोयीचे मतदारसंघ बांधणी करणे आणि तिथं तेवढा मतांचा गठ्ठा टाकणे, हे पाप काँग्रेसनं कधी केलं नाही. हे भाजपनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेलं आहे. आणि त्यामुळं भाजपचे प्रवक्ते, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते जरी नसतील तरी हा जो आरोप त्यांच्यावरती होतोय मतदार बोगस आहे, तर बसलेलं सरकार सुद्धा बोगस आहे. त्यांनी या संदर्भानं उत्तर देणं आणि निवडणूक आयोगाला देशाच्या माननीय पंतप्रधानांनी एखादं पत्र का लिहिलं नाही या अशा संदर्भाचे आरोप येत आहेत आणि समोर यावं. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहे. डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्या विजयावर सुद्धा यांना संशय आहे. ते म्हणतात बोगस मतदार आहेत, तर हे सरकार सुद्धा किंवा निवडून आलेले लोक सुद्धा बोगस आहेत. ही जी मांडणी केली जाते, या मांडणीला तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की हा नरेटिव्ह पूर्णपणे पाझर खालीपर्यंत जाईल याची काळजी विरोधक घेत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, या नरेटिव्हला आपण म्हणूया फेक नरेटिव्ह. कसं फेक नरेटिव्ह आहे ते मी तुम्हाला सांगतो. राहुल गांधींनी ज्या गोष्टी सांगितल्या की निवडणूक यादीमध्ये घोटाळा आहे का, 5 प्रकारचा घोटाळा आहे, एका घरात जास्त मतदार, मेलेले मतदार, परत जिवंत दाखवणं किंवा जिवंत असलेले मेलेले दाखवणं, हा सगळा घोळ मतदार यादीत आहे. मग मतदार यादीतला हा जो घोळ आहे हा नीट केला पाहिजे, हे आपल्या सगळ्यांचं मत आहे की हे नीट केलं पाहिजे. माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की हा जो त्याच्यातला घोळ आहे, या घोळावर ज्यावेळी राहुल गांधी म्हणतात किंवा विरोधक म्हणतात की ही मतांची चोरी झालेली आहे, आता ही मतांची चोरी या शब्दाला तुम्ही कसं सांगणार? प्रत्येक मतदारसंघामध्ये मी आज माझं राजकीय जीवन पणाला लावतो, प्रत्येक मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये तुम्हाला एक ना एक जिवंत माणूस, मृत झालेला किंवा मृत माणूस तिथे असलेला तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला काही जणांचं वय वेगळं झालेलं तुम्हाला बघितलं पाहिजे.
वाघमारे साहेब दररोज बातम्यांवरती काय घडतंय किमान बघा तरी. अहो तुम्ही खोटं बोलताय. अहो दररोज काय घडतंय वाघमारे साहेब बघितलं पाहिजे तुम्ही. अहो मेलेली माणसं जिवंत होऊन समोर येत आहेत तरी तुम्ही डोळ्यावरती आंधळी पट्टी बांधून जर देशाची दिशाभूल करणार असाल तर सरकार म्हणून हे शोभणार नाही. बालाजीराव त्यांनी मान्य केलं ना, त्यांनी ती गोष्ट मान्य केली की प्रत्येक मतदारसंघात असं असू शकतं की एखादा जिवंत माणूस आहे तो मृत दाखवलाय किंवा मृत असलेले अनेक माणसं यादीत असू शकतात. देशभरामध्ये असंख्य प्रकरण समोर आलेले आहेत. आणि सर ऐका विलासजी हा मुद्दा सांगतो ऐकायला. तुम्ही खोटं बोलणं बंद करा. तुम्ही खोटं बोलणं बंद करा. SIRच्या नावाखाली वाघमारे साहेब SIRच्या नावाखाली जी सुधारणा केली जाते त्यात कितीतरी मेलेल्या लोकांच्या वोटिंग कार्ड त्यांच्या घरी जाऊन पोहोचलेले आहेत. तुम्हाला मी नावानिशी यादी सांगू का आता? जर मेलेले माणसं मतदार याद्यामध्ये करताय मला आणखी पाहुण्यांकडे जायचंय प्लीज. म्हणजे जशी लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली त्याच पद्धतीनं मतचोरी करून बिहार जिंकण्यासाठी मतांवरती दवा टाका तुम्ही. नाही आता तर स्पष्ट. हा डॉक्टर राजू वाघमारे प्लीज तुमचं पटकन हे करा, मला पाहुण्यांकडे जायचं. आम्ही ज्यावेळी बोलतो त्यावेळी आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं की नाही? हो नाही मी सांगितलं त्यांना पुढे बोला आता प्लीज त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. हा बघा सगळ्यात पहिली गोष्ट मी काय सांगतोय स्पष्टपणे की प्रत्येक मतदार यादीमध्ये घोटाळा असणारच. तुम्हाला नावं जास्त प्रमाणात दिसतील कमी प्रमाणात दिसतील पण हा घोटाळा आहे एक लक्षात घ्या. माझा आक्षेप कशाला आहे? नाही विरोधक जे ऐका मला बोलू द्या. बरं बोला. विरोधक जे म्हणतायत ना की मताची चोरी कशी होईल? तुम्ही काय गॅरंटी देता की जी नावं वाढली त्यांनी भाजपला मतदान केलं की त्यांनी काँग्रेसला मतदान केलं त्यांनी कोणाला मतदान केलं हे विरोधक सांगू शकतात का? तर सांगू शकत नाही. आता ऐका माधवपुरामध्ये 1,04,000 की 5,000 बोगस मतदान उघड केलेलं राहुल गांधी दाखवलं. उमेदवार निवडून किती मतांनी आला? 32,000. मग 1,05,000 तिकडे बोगस केले तर त्याचा लीड किती वाढायला पाहिजे? महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये धुळे मतदारसंघात 5 मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार लीडिंगला होता. भाजपचा उमेदवार कधी आला? ज्यावेळी मालेगावचं मतदान उघडलं त्यावेळी 1,93,000 मतं पडली आणि भाजपचा उमेदवार तो वेगळा आहे ना, तो मुद्दा वेगळा आहे ना. नाही डॉक्टर राजू वाघमारे तो मुद्दा वेगळा आहे. तुम्ही तो विषयांतराचा मुद्दा होईल. कारण हा ठीक आहे मला अभिजित ब्रह्मनाथकर यांना विचारायचं आहे घोळ की घोटाळा. एक निवडणूक आयोगाच्या या मतदार याद्यांमध्ये घोटाळा झालाय. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्ही रणनीतिकार म्हणून काम करताय, काय सांगाल? विलास सर्वात महत्त्वाची गोष्ट हे राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये शब्द काही असू शकतील. घोळ किंवा घोटाळा ते राजकीय पक्ष करू शकतील, परंतु एक निवडणुकीचा अभ्यासक आणि रणनीतिकार म्हणून मी जेव्हा निवडणूक प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा मला दिसून येतं निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत त्रुटी आहेत. त्याची मूळ त्रुट ही आहे की या देशामध्ये जेव्हा पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1950 आला त्यानंतर निवडणुकीसाठी कुठलीही स्थायी यंत्रणा उभारल्या गेलेली नाही. जी निवडणुकीची यंत्रणा असते ती निवडणुकीच्या 6 महिने आधी कामाला येते. निवडणूक झाल्यावर 2 महिन्यानंतर ती पुन्हा प्रक्रियेत जाते. म्हणजे ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया उधारीवर आलेली असते. मग उसनवारीवर म्हणा किंवा उधारीवर म्हणा. मग ती महसूलची यंत्रणा वापरतात, कधी शिक्षण खात्याला वापरतात, कधी सरकारी कर्मचारी विविध खात्यातून मागवलेले असतात. ही झाली एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जी मतदार यादीवरून आपण सगळेजण बोलतोय तर या देशामध्ये मतदार यादी कोण तयार करतो? अशी कुठली स्थायी यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नाही. ती यंत्रणा ही निवडणुकीच्या आधी आणि दरवर्षी 25 जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा करतो. तो एक महिना आपण मतदार नोंदणी अभियान म्हणून चालवतो. त्यावेळेला महसूल यंत्रणा ह्या आपले अर्ज स्वीकारतात आणि जे काही त्यांच्याकडे अर्ज कागदपत्र येतात त्यानुसार ते नाव त्यात सामील करतात.
दुसरी महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती मृत पावला तर मृत पावला ही व्यक्ती स्वतः जाऊन निवडणूक आयोगाला सांगत नाही, कारण ती स्वर्गवासी झालेली आहे. मग कुणीतरी घरातला व्यक्ती, शेजार पाजारचा व्यक्ती हा कळवतो. तो कुणाला कळवतो? BLO ला कळवतो. BLO जातो घरी, त्यावेळेला जो घरातला कर्ता पुरुष असतो तो कामावर गेलेला असतो. मग घरातली एखादी व्यक्ती सांगते हा व्यक्ती यावर्षी मृत पावला. मग तो BLO म्हणतो तो मृत पावला तर मृत्यू प्रमाणपत्र द्या. घरातल्या कुठल्या व्यक्तीकडे मृत्यू प्रमाणपत्र नसतं. किंवा तो म्हणतो जर तुमचं नाव जोडायचंय तर त्याची कागदपत्र द्या, जन्म प्रमाणपत्र द्या, त्याचा तो कुठं शिकतो त्याचा आधार कार्ड किंवा इतर कुठल्या गोष्टी द्या. तर ती कागद पुरवली जात नाहीत आणि ती कागद व्यवस्थित न पुरवल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मी माझं उदाहरण देतो. माझं मूळ गाव परभणी, मी राहतो मुंबईत आणि माझं काही कारकीर्द दिल्लीत गेलेली आहे. तर माझं नाव मी जिथं जिथं आहे तिथं तिथं नाव आलेलं आहे, परंतु ते नाव डिलीट करण्याची प्रक्रिया मी पालन केलेली नाही, त्यामुळे माझं नाव 3 ठिकाणी आहे. मग हे तपासण्याची यंत्रणा कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आधी समजून घेतली पाहिजे आणि त्यातल्या त्रुटी समजून घेतल्या तर हा घोळ का घोटाळा याचं उत्तर सगळ्यांना मिळून जाईल.